असेल येणारी वेळ सांगून जाईल। एका जंगलामधील 2 वाघ, एका म्यानामधील 2 तलवार, एका सिटीमध्ये एका शहरामध्ये राहणारे हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। सामन्याला होती सुरुवात। सर्वेश शुक्ला बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती अमन पहिलाच बॉल आणि पहिला बॉल जो वाईट पाहायला मिळतोय अवांतरच्या स्वरूपामध्ये दाफलक ओपन झालंय। समीर दादा थकून घरी यावं। धावसंख्या फलकावरती 1 आपल्याला पाहायला मिळेल। 1 ऑन द बोर्ड, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सडक पे कडक पे धडक, मिस्टर अमनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड चौकार। पण गुलाबजामुन होता ताटामध्ये, तसा डॉट बॉल आलाय। कमबॅक झालंय मैदानावरती। त्या कमबॅकला अनुषंगून आता कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे। गोलंदाज तयार सर्वेश शुक्ला, स्ट्रायकिंग एंड वरती अमन पाहायला मिळतात। मिस्टेक होत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल। प्रत्येक डॉट बॉल इथून महत्वाचा आहे। ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते, त्या सिंगल डबल वरती प्राधान्य देणे देखील तितकंच गरजेचं आहे। मैदानावरती आलाय डॉट बॉल। धावसंख्या फलकावरती 5, धावसंख्या 5, बॉल चालले 3 बॉलचा खेळ झालाय। गोलंदाज तयार। इथे देखील थोडीशी मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। डाऊन द लेग साइड सर्वेशच्या वतीने आलाय बॉल वाईड, अवांतरची धाव फलकावरती होईल 8। धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ झालाय। 2 वाईड, 1 चौकार, 2 डॉट। 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च करत असताना सर्वेश शुक्ला मैदानावरती चिंतामणी जय 11 कल्याण संघ इन ऍक्शन मध्ये चॉप करत असताना विकी जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने। धावसंख्या फलकावरती 7, बॉल झाले 4, 2 बॉलचा खेळ शिल्लक। 7 ऑन द बोर्ड, 7 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। अमन आणि अमनच्या जोडीला संजय पाटील असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। षटक क्रमांक 1 प्रगती पथावरती यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय। फिल्डिंग अप्रतिम, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट। ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे आणि मैदानावरती ते महत्वाच्या धावा वाचवत असताना एवरी रन इज इम्पोर्टेंट क्रिकेट और एक रन बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट होती है। और इसी तरीके से मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी और उतनी ही जबरदस्त गेंदबाजी करते हुए ये दोनों ही टीमें, एक तरफ R1 स्पोर्ट्स कल्याण और दूसरी तरफ चिंतामणी जय 11, दोनों ही टीम के माध्यम से किस तरीके से रहेगा क्रिकेट ये देखना बड़ा दिलचस्प। इस मर्तबा पकड़ी गई कैच, खत्म होते हुए अमन की मैच, विकेट का पतन, पहला करारा झटका बैटिंग करते हुए चिंतामणी जय 11 टीम को। मैदान के अंदर आता हुआ इस टीम का ट्रम्प कार्ड हुक्मी एक्का जैक्स और गेंदबाजी के अमन संभालते हुए विकी देखने को मिलेंगे। सामने स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज संजय।
मैदान के अंदर अच्छी खासी बल्लेबाजी करनी पड़ेगी। ऐसे कहा जाता है कि सर सलामत तो पकड़ी 50। याच दरम्यान उद्योजन क्षेत्रामधील एक फार मोठं नाव तेजस्वी मोरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। उद्योजक आहेत, उद्योजन क्षेत्रामधील फार मोठं नाव मोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल, त्यांचं मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त, धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती 8 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतो। MS धोनीने 7 वरून 8 आकडा आता जर्सी क्रमांक ठेवलाय, तोच 8 आकडा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। चॉप करण्याचा प्रयत्न होता अनुच्या वतीने, रनआउटचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, बघता बघता मैदानावरती कंप्लीट होईल। एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9 रन्स ऑन द बोर्ड। 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती पहिला बॉल झाला, अजून 5 चेंडूंचा खेळ हा शिल्लक पाहायला मिळतोय। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। इथून कमबॅक करणं गरजेचं आहे। प्रेशर सिच्युएशन आहे, प्रेशर मध्ये कुकरची शिट्टी वाजते, आता प्रेशर मध्ये हिरा बनावा लागेल। तो हिरा कसा बनेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं, कारण अंधारामध्ये जर तुम्ही चमकाल तर तुम्ही हिरा असताल। सूर्यामध्ये तर काच पण चमकते, अंधेरे में चमकोगे तो हीरा बनोगे, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है। ऐसे हम हमेशा कहते हैं किस मर्तबा किस तरीके से बल्लेबाजी होगी ये देखना बड़ा ही दिलचस्प, क्योंकि ये गेंदबाजी बहुत ही तरीके से देखने को मिली। इस मर्तबा कट करते हुए बहुत बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, शॉर्ट पॉइंट के क्षेत्र में तालियां हूबहू बसी हुई, स्टैंडर्ड दिख रहा है फील्डिंग का। आता हुआ ये डॉट गेंद, बिंदी गेंद, स्कोर कार्ड 9 रनों के ऊपर, 9 ऑन द बोर्ड। विकी के कंधों पे जिम्मेदारी इस ओवर नंबर 2 की, और पहले गेंद के ऊपर सिंगल आने के बाद दूसरे गेंद के ऊपर बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए स्टॉप लगाया है। गोलंदाज तैयार मैदानावरती, बघूया विकीच्या वतीने कशा प्रकारची गोलंदाजी होईल। कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे। ऑन साइडला झाली मिस्टेक आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी। वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये। जॅक्स जो मागील मॅचचा हिरो होता या मॅच मध्ये, आता 0 म्हणून मैदानाच्या बाहेर चाललाय। जॅक्सच्या खेळीचा अंत। जॅक्स बॅक टू दी पवेलियन। नवीन बॅट्समन आय थिंक मेहुल, हेमंदारांचे मंदुराज का? हेमंदा तुमचे मंदुराज, ओके। बिग ब्रो मेहुल आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती। जुने जाणते खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत। आम्ही टर्फ मध्ये या खेळाडूचा खेळ पाहिलाय। अफलातून बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो। जमिनीवरून जसं झाडू फिरवावा, मैदानावरून तशी बॅट फिरवत असताना स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळते। आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती। गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक मैदानावरती 10 धावा पाहायला मिळेल। 1989 साली पदार्पण केलं होतं वयाच्या 16व्या वर्षी। ते गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक, अर्थात सेंचुरींचे सेंचुरी बनवणारा एकमेव खेळाडू ज्याला भारतरत्न देऊन आपण सन्मानित केलं, आणि जगाच्या पाठीवरती ज्या वेळेस क्रिकेटला होईल सुरुवात त्यावेळी ज्यांचं नाव घेतलं जातं असे सचिन तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक मैदानावरती एक्झॅक्टली घडलंय काय, फलंदाज बाद आहेत की नाही हे देखील पाहिलं जाईल। फलंदाज बाद, विकेटचं पतन आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे। तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे। नॉट आउट असेल, सुखरूप पोहोचलेत। यस,
हॅलो सगळ्यांचे गैरे गैरे स्वागत आहे बुवा. इथे मला अंबरनाथ मध्ये आमंत्रित केलं तर मी इथे एकदम कृतकृत्यच झालो बुवा. हा तुमचं चालू द्या माझी आयराने कॉमेंट्री आहे, खानदेशी कॉमेंट्री आहे. बॉल पडताना बोलणार नाही मी, टेन्शन नका घेऊ. आणि लेग साइडला बॉल टाकला होता, लेग साइडला खेळायचा होता पण गेला ऑफला. सिंगल घेतलेला आहे. आपल्याकडे आजकाल सिंगल लोक खूप झालेले आहेत, पण क्रिकेटमध्ये सिंगल फार महत्वाचा असतो. काय सिंगल लोक एवढे झालेले आहेत ना, त्यांना पत्त्यात सुद्धा राणी येत नाही हो. पण क्रिकेटमध्ये सिंगल म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे तसे. 2 ओव्हर 13 रन झालेले आहेत, 2 षटक 13 रन झालेले आहेत बुवा. जास्तीत जास्त रन काढायला पाहिजे बुवा. माझा बुवाचा तुम्ही बागुल बुवा करू नका बुवा, ती माझी बोलायची पद्धत आहे बुवा. बऱ्याचदा तर मी बाईला सुद्धा बुवा म्हणून टाकतो बुवा. क्रिकेट आहे, एन्जॉय करायचं की मी मस्त एन्जॉय करा. स्ट्राइक वर मेहुल आहेत, त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे संघाची आणि अतिशय जबाबदारीने खेळतायत ते. सिंगल 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 चालू आहेत त्यांचे. मध्ये मध्ये 1-2 चौके छक्के मारले तर बरं होऊन जाईल. बॉलरचं नाव काय? अभिषेक आता गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. तिथे काहीतरी महत्वाचं डिस्कशन चालू आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं गैर स्वागत करतो. अभिषेक बॉलिंगला तयार. आणि षटकाचा पहिला चेंडू टाकतायत ते आणि जोरदार चेंडू टाकलेला आहे. ते थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि पुन्हा एक धाव चोरून घेतलेली आहे. माझा जरा चचा प्रॉब्लेम आहे. आमच्या खानदेशात च जरा वेगळा असतो. 14 रन झालेले आहेत. वाढती धावसंख्या. संदेश स्ट्राइक वर. जोरदार फटका त्यांनी टोलवलेला आणि सिंगल घेतलेला आहे. परत चौका मारण्याचा संदेश त्यांना द्यायचा होता, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे. 2 चेंडू 2 धावा अभिषेक यांनी दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा मेहुल आलेले स्ट्राइक वर. वा सुंदर फटका मारलेला आहे ते, पण पुन्हा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे बा. बॉलचे 2 तुकडे करून टाकतील इतक्या जोरात हा फटका मारला होता, पण चौका आला नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि मला सगळ्यात जास्त आनंद आहे की रात्री हा सामना आहे, नाही तर उन्हात गेला असतं तर अवघड झालं असतं माझं. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू आणि फलंदाज बाद झालेला आहे. तीन विकेट 17 रन. 3 विकेट गेलेले आहेत. आणि ते मेहुल काहीतरी सांगताना मी आता म्हटलं की रात्री सामना आहे. सुनील सोनवणे आता स्ट्राइक घेत आहेत. त्यांच्यावर संघाची धुरा त्यांच्यावर आहे. पिवळ्या रंगाची चमचमती बॅट त्यांच्या हातात आहे. आणि बरं आहे रात्री सामना आहे हा, नाही तर माझ्या डोक्यावरचं छप्पर उडालेलं आहे. ऊन लागल्यावर डोक्यावर अंड फोडलं तर आमलेट झालं असतं माझं. हे म्हणतायत थोडी हैदराबादी होऊन जाऊ द्या. आणि अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि ते स्टंप आउट झालेले आहेत.
अरे बाप रे बाप, डेंजर बॉलिंग करतायत रे बाप हे. अरे चौथी विकेट झाली. अब ये मेरे को बोल रहे कि थोड़ी हैदराबादी हो जान दो. तो दूधिया रोशनी में नहाता हुआ ये मैदान है और उसमें खतरनाक बॉलिंग कर रहे. इतने खतरनाक गेंदबाज दिख रहे नहीं है. पूरी टीम को आउट कर देते क्या 4 ओवर में, ऐसा लग रहा. इनके 17 रन हो गए, लेकिन 17 इनको कुछ खतरा दिख रहा है मेरे को. जरा रना बनाएंगे तो मैच इंटरेस्टिंग बनेगा भाई. मारो खपा खप. और अशोक ने लेग साइड में मार दिया. 1 रन ले लिए. धीरे धीरे रना ले रहे वो. मेहुल आ गया अभी स्ट्राइक पे. मेहुल थोड़े जिम्मेदारी से खेल रहे. बहुत देर हो गई, कोई चौका छक्का आया नहीं. लोगों को तालियां मारने का मौका आया नहीं. तो मौका देख के चौका मार लो यारो. उधर कुछ डिस्कशन होता हुआ आखिरी ओवर आएगा इसके बाद में. कितने हो गए रना? 18 रना हो गए 3 ओवर में और 4 विकेट गिर गए यारो. इसलिए मैं तुमको बोलता मारो मारो. गेंदबाज का नाम क्या है? अभिषेक आए गेंदबाजी को. और यहाँ पे बाल चेक कर रहे वो. बाउंस कितना है क्या है. गेंद डालने को तैयार. इधर स्टांस ले लिया. और आगे जाके खेला है लेकिन हाथ में, और ये फिर से विकेट जाता हुआ. जिम्मेदार जो खेल रहे थे मेहुल इतने देर से, वो रन आउट हो गए. बहुत बढ़िया कर रहे थे वो बल्लेबाजी, लेकिन रन आउट हो गए उन्होंने. पूरी नैया डूबती हुई टीम की. 5 गेंदा बचे, उसमें कुछ अगर मारेंगे चौके छक्के तो मजा आ जाएगा. खतरनाक गेंदबाजी चालू है. और दूसरी गेंद आती हुई. और फील्डिंग तो बेहतरीन है, बेहतरीन. फिर से आगे जाके खेला है और सिंगल ले लिया. चलो नहीं मामू से नकटे मामू अच्छे. सिंगल तो ले लिया. और तीसरी गेंद, 4 गेंदे बचे अभी. हाय, और ऊपर से मार दिया. और यहाँ पे गोल्डन विकेट बोलते क्या इसको? गोल्डन विकेट जाता हुआ क्या? नहीं, नहीं गया है विकेट, नहीं गया है. कितने रन हो गए सर? एक्झॅक्टली धावा किती आहेत ते तुम्ही सांगायचं. 1 असेल, त्यामुळे धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जे मात्र वेस काय हैदराबादी एक्सेंट है सरांची. हम तो पूरे भौशक हो गए सर जी. अरे 20 रन हो गए, अब मारो बोलना यार. 2 टोले. गेंदबाज खतरनाक, बल्लेबाज भी खतरनाक. और खेल दिया लेग साइड में. सिंगल ले लिए. चलो कोई बात नहीं, एक तो निकाल लिए. डांट मत जाने दो गेंद. डॉट जाएगी तो वाट लग जाएगी सर. हाँ, ये बड़ी चीज है. और क्या एक्शन है गेंदबाज का. आड़ा टेढ़ा होके हाथ घुमाया भाई. ऐसी बॉलिंग देख के तो मैं इधर डर रहा, बल्लेबाज का क्या होता हूँ. ये दूधिया रोशनी में नहाता हुआ ये मैदान है. और फिर से खेल दिया लेग को. और बढ़िया गेंदबाजी. खत्म हो गई इनिंग. 4 ओवर में कितने रन हो गए? 23 रन हो गए. 23-24 का टार्गेट है. त्या 4 ओव्हर मध्ये 23 रन झालेले आहेत आणि 24 रनांचे टार्गेट दिलेले आहे. पण जिंकू शकतात.
ज्यांनी बॅटिंग केली ते पण जिंकू शकतात. क्रिकेटमध्ये कधी पण काही होऊ शकतं. ते म्हणतात ना, क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है. बिल्कुल सही सर. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहाँ हर प्रेडिक्शन फेल है. इथे कुठल्याही प्रकारची आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. हे क्रिकेट आहे. इथे विजय आणि पराभवाचा अंतर कापणारे भरपूर सारे संघ आपल्याला पाहायला मिळतात. चला सामना सुरू करायचा लवकरात लवकर. चिंतामणी जय 11 संघाला इथून सांगावं लागेल की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. अडवू शकेल मजला अजून आशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे जळेल झोपडी. अशी आग ती ज्वलंत नाही. एटील वादळे खेटेल तुफान पुन्हा उनेड मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. अरे बापरे, ओ भाऊ तुला पाठ कसं होतं रे? एवढी मोठी कविता गप्पा गप्पा बोलून टाकली त्याने. हा सर, महाराष्ट्राची हास्य जत्रा मी बघतोय, त्यामध्ये ते श्यामसुंदर राजपूत सर असताना त्यांना आयडियल मानून मी सर्व गोष्टी या पाठ करतोय. कारण त्यांच्यासारखं मला एक दिवस बनायचं आणि त्यांच्यासारखा चाटा मारतोय, चाटा मारतोय तू. खोटं बोलतोय मला माहिती. सरांना सगळं कळतं. तू फक्त बटर लावून राहिलाय असं काही नाही हो. आमच्या अरुण कदम सरांना एवढी कविता दिली ते पागल होऊन जातील हे पाठ करत करत. आणि 24 रन डिफेंड करायचे. अवघड आहे पण अशक्य नाही आहे. चांगली बॉलिंग केली, चांगली फिल्डिंग केली तर होऊ शकतं बा. सर्वेश यांनी स्ट्राइक घेतलेली आहे. सर्वेश त्यांच्या बातात सर्वेच्या सर्व फटके असतील. हेमंत बॉलिंग करणार आहेत, गेंदबाजी करणार आहेत ते. एक गोष्ट भलती चांगली आहे की जोपर्यंत आपण क्रिकेट खेळतो तोपर्यंत मोबाईल आपल्यापासून दूर राहतो बा. ते मोबाईलचं डबडं आपल्यापासून दूर राहतं. आणि हेमंत बॉलिंग करताना पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा. आणि पहिला चेंडू वाईड आहे. 1 रन दिलेला आहे. एक्स्ट्रा द्यायला नको कारण धावसंख्या खूप कमी आहे बुवा. आणि रिव्हर्स स्वीप खेळलेला इथे सिंगल काढलेलं आहे. बॅट्समनने त्याची नजाकत दाखवलेली आहे. आणि इथं काहीतरी डिस्कशन चालू असताना बंटी आलेत आता. लेफ्टी बॅट्समन आहेत आणि ठपाठप बॅट आपटतायत. आणि पॉवर प्लेचा हा पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं आहे. याच्यात चौकार पाहिजे त्यांना. पुढे जाऊन खेळलेला आहे आणि विकेट गेलेली आहे. पहिला रनआउट आणि बंटी रनआउट झालेले आहेत. पुढे जाऊन खेळला त्यांनी बॉल पण अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बॉल म्हणजे कमाल. कौतुक करावं तितकं कमी आहे. अरे जो नवीन बॅट्समन आला त्याचं नाव काय रे भाऊ? यश नाव आहे. यश आलेत आता फलंदाजीला आणि त्यांच्या फलंदाजीला यश मिळो अशा शुभेच्छा. मेहुल किपरिंग करताना तिसरा चेंडू. पुढे जाऊन खेळलेला आहे
आणि कमाल असा झेल, वा 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 वा, काय कमाल. मेहुल म्हणजे जीव ओततायत. बाप रे बाप रे बाप, डाय मारून असा कॅच पकडलेला आहे त्यांनी, जबरदस्त. कपडे भरलेले आहेत त्यांचे, पण संघासाठी जोरदार योगदान देत आहेत ते. आणि ही दुसरी विकेट झाली होता हुआ. दोन रनवर 2 विकेट. अन्नू आलेत फलंदाजीला, चांगले बॅट्समन आहेत, नाव आहे त्यांचं. आणि वाईड चेंडू. अंपायरने नीट निरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर आपला डिसिजन दिलेला आहे. चांगल्या अंपायरचं हेच लक्षण आहे बा. हेमंत अतिशय सुंदर गेंदबाजी करताना. स्वीप खेळलेला आहे, सिंगल. त्यांना सिंगलची गरज आहे, पण 2 विकेट गेलेले आहेत तिथे. अतिशय अटीतटीचा हा सामना होताना पहिल्या षटकात तरी 4 धावा झालेल्या आहेत. आणि पहिलं षटक सुरू आहे. 4 बॉल 4 रन. पुन्हा एकदा वाईड चेंडू. हे एक्स्ट्राज खूप महागात पडतील. आपली जी धावसंख्या आहे ती कमी आहे. हेमंत अतिशय उत्कृष्ट गेंदबाजी करतायत, पण एक्स्ट्राज कमी केले पाहिजे. पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे आणि सिंगल घेतलेला आहे. चोरट्या धावा काढतायत, टुकू 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 खेळतायत. आणि तेच महत्वाचं आहे, कारण त्यांना फक्त 24 रन काढायचे आहेत ना. आणि शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा. हेमंत उत्कृष्ट बॉलिंग करताना 2 विकेट त्यांनी ऑलरेडी काढलेले आहेत. पुन्हा खेळलेला आहे स्वीप आणि सिंगल चोरलेला आहे. त्यांची एक रणनीती दिसते की आपल्याला सिंगल काढायचे तर स्वीप मारा, सिंगल काढा, स्वीप मारा, सिंगल काढा. एक ओव्हर 6 रन झालेले, 24 रन काढायचे. आता 18 बॉल 18 रन काढायचे त्यांना. 7 रन झालेले आहेत, माफ करा. एक षटक 7 रन झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती थाला फॉर अ रिझन. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी गरज आहे धाव्यांची अजून 17 झाल्या 24, म्हणजे 24 चं लक्ष्य आहे. 18 मध्ये 17 ची आवश्यकता. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. कमबॅक करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. आता मैदानावरती कशी कामगिरी असेल गोलंदाजाची ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. स्पर्धा लाईव्ह आहे. ओमकार मैदानावरती पाहायला मिळतात. ओमकारच्या वतीने आता षटक क्रमांक 2 ला कशी सुरुवात होईल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. 18 बॉल 17 ची आवश्यकता. 18 बॉल 17 ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केला, बॉलला फ्लिक केलाय. धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती एक्झॅक्टली काय घडलं हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॅट हातातून सुटलेली आहे. मेन म्हणजे येस, विकेटला बॉल लागलाच गेला नाही. म्हणजे झालं काय की भंडाऱ्याला गेले ते आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल चोरीला गेली.
जिथे विकेट मिळायला पाहिजे होती तिथे विकेट देखील मिळाली नाही आणि धाव देखील मिळाली. गरीबी में आटा गिला जे आपण नेहमी म्हणतो अगदी तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. थोडासा इथे टेंटेटिव्ह अप्रोच कमकुवत माइंडसेट आपल्याला पाहायला मिळाला. माइंडसेट अतिशय महत्वाचा असतो ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता. मन के हारे हार मन के जीते जीत. 17 धावा आहेत ना त्या देखील डिफेंड करू. मनामध्ये ही जिद्द असणं गरजेचं आहे. शेवटपणा शेवटच्या मोमेंट पर्यंत असणं गरजेचं. ऑन साइडला जशी झाडू फिरवावी तसा हा सुपला पाहायला मिळतोय. आली आहे सिंगल एका धावेच्या मदतीने शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 9 धावा पाहायला मिळतील धावफलकावरती. चांगली स्ट्रॅटेजी आहे. हायवे वरती ट्रॅफिक आहे गल्लीमधून रस्ता काढा. चौकार येत नाही सिंगल डबलने सामना पुढे घ्या हे आपल्याला पाहायला मिळते. रणनीती गेम प्लॅन स्ट्रॅटेजी. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करत असताना झाली आहे मिस्टेक. एक्झॅक्टली काय करतंय. अन्नूची मोठी विकेट मिळाली असती आणि नाराज आहेत. भांडा भांडा स्टंपिंग पाहायला मिळत नाहीये. चांगला प्रयत्न केला गेला होता पण आलाय बॉल डॉट. हा डॉट बॉल संजीवनी प्रदान करेल आणि आता रन बॉल इक्वेशन 15 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 15 धावा विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आता या 15 चेंडूंमध्ये 15 धावा बनतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. 15 चेंडू 15 धावा इक्वेशन आहे. सीडिया उन्हें मुबारक जिने छत तक जाना है मेरी मंजिल तो आसमान है रास्ता मुझे खुद बनाना है. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवणं इथून गरजेचं आहे. मात्र वाईट बॉल आणि स्टंपिंग देखील मिस झाली आहे. वाईट +1 2 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हुआ तो हुआ कमाल हुआ धोती फाडके रुमाल हुआ. मैदानावरती मिस्टेक होत असताना आपल्याला सुनील सर पाहायला मिळतील. सहसा या चुका आपल्याला पाहायला मिळत नाही पण आता इथे चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकाच जंगलामधील 2 वाघ एका मॅनामधील 2 तलवार एका सिटी मधील 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऐन मोमेंटला ही मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. समीर दादा जसं मी उदाहरण दिला की तुमच्याकडे पैसे नाहीयेत तर मॅकडॉनल्ड KFC चे तुम्ही स्वप्न बघू शकत नाही. हक्काचा वडापाव खाऊन तुम्हाला दिवस घालवावा लागेल. मैदानावरती तेच करायचे. तुमच्याकडे धावा नाहीयेत अशा वेळी तुम्ही धावांसाठी इतके मोफत नका हो. धावा तुम्ही देऊ नका आणि मैदानावरती धावा दिल्या जात आहेत. धावसंख्या फलकावरती डबल डिजिट डबल फिगर 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. विजयाचं इक्वेशन आय थिंक पाहायला मिळतोय. 13 ची आवश्यकता. उर्वरित बॉल 15 चेंडू आणि 13 धावा हे इक्वेशन आपल्याला विजयासाठी पाहायला मिळतोय. अन्नू थोडंसं आपण पाहू शकतो विचार विमर्श करत असताना स्ट्राईक वरती जो खेळाडू आहे त्या खेळाडू सोबत धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र ऑन द बोर्ड 11. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 15 चेंडूंमध्ये 13 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी असेल त्यांच्या वतीने हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस देखील ऑन साइड ला टर्न करत असताना पाहायला मिळतोय. आलेली मैदानावरती पाहायला मिळेल जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 12 धावा धाव फलकावरती आहेत. काय केलं यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मैदानावरती कमबॅक करावं लागेल कारण कमबॅक ही ओळख आहे क्रिकेटची. सी फॉर कंट्रोल लागून सी फॉर कमबॅक झालं तर या मॅच मध्ये देखील सूरज पुन्हा एकदा निर्माण होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12. अजून देखील विजयासाठी 12 झाल्यात. 12 ची आवश्यकता. आलाय बॉल वाईट. अवंतरशी धाव फलकावरती होईल ऍड. 13 धावा धाव फलकावरती. 11 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाज कमबॅक करील का हे देखील मोठा प्रश्न. स्ट्रायकिंग एंड वरती एक मोठा खेळाडू अनु पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती कमबॅक झालेला आहे. सिंगल ऍड होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 14. विजयासाठी अजून देखील 10 धावांची आवश्यकता. उर्वरित बॉल 13 बॉल मध्ये 10. चौके मारेल असं येतो तो मागे मारतो आणि इकडे मारला तर तिकडे चौका मारेल असं येतो येडा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती थोडेसे आता प्रेशर मध्ये. मी नेहमी म्हणतो प्रेशर मध्ये कुकरची शिट्टी वाजते. आता ही सिच्युएशन आहे. प्रेशर मध्ये हिरा देखील बनतो. तो हिरा बनू शकेल का सांगावं लागेल गोलंदाजाला.
की मी करू शकतो, माझ्यामध्ये गुणवत्ता आहे, माझ्यामध्ये कॅलिबर आहे, त्या कॅलिबरला साजेशी अशी कामगिरी होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. सांगावं लागेल गोलंदाजाला की प्रत्येक वादळ पाहिलंय मी, माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये घट्ट पाय सह्याद्री सारखा मी ताट आहे आणि जाऊन सांग त्या वादळाला तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ आहे. ते मैदानावरती करणं गरजेचं आहे. आता समीकरण 11 धावांची आवश्यकता, 13 बॉल आणि 11 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. R1 स्पोर्ट्स माफ करा 13 बॉल 10चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली अजून एक सिंगल 22 स्वरूपामध्ये सिंगल ऍड होईल. धावसंख्या 9 अजूनही आवश्यकता झाल्यात 15. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक 15. आता 2 षटक विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता, 12 बॉल 9 ची आवश्यकता. मॅच अजून शिल्लक आहे. 50-50 हा सामना अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ही मॅच अजून देखील दोन्ही संघांसाठी दोलायमान परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं आहे, तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. चिंतामणी जय 11 12 बॉल मध्ये 9 रन पाहिजेत आता फक्त. अन्नू खूपच छान खेळतायत, त्यांची स्ट्रॅटेजी भलती भारी आहे. म्हणजे लेग साइडला ते स्वीप करतायत आणि सिंगल चोरतायत. आणि 12 बॉल मध्ये फक्त 9 धावा पाहिजेत आता. अतिशय बिकट परिस्थितीत आहे बॉलिंग टीम, पण होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काही होऊ शकतं. 2-4 डॉट बॉल गेले तर प्रेशर येऊ शकतं. आता फिल्डिंग चेंज केलेली आहे. कृष्णा बॉलर आहेत, त्यांच्यावर सगळी दारोमदार आहे बुवा. आणि कृष्णा सज्ज झालेले आहेत पहिला चेंडू टाकण्यासाठी. आणि पुन्हा लेग साइडला त्यांनी सिंगल चोरलेला आहे. हे काही थांबतच नाहीये, म्हणजे त्यांचं ठरलेलं आहे की मी लेग साइडला स्वीप मारेन आणि सिंगल घेऊन टाकेल बुवा. आणि इथे प्रेक्षकांमधून दांगडो चालू झालेला आहे की 4 आहे, ओव्हर थ्रो झालेला आहे, पण तसं काही नाहीये. अंपायर पण हसतायत मस्तपैकी. आता दुसरा चेंडू 8 धावा पाहिजेत. आता स्ट्राईक चेंज झालेली आहे. इथे काहीतरी चमत्कार होऊ शकतो, कारण बराच वेळ झाला या फलंदाजाला स्ट्राईक मिळालेली नाहीये. आणि पुढे येऊन खेळलेला आहे, डायरेक्ट यष्टांना हिट झालेला आहे चेंडू, पण सिंगल घेतलेला आहे. आणि हात केवळ 1 धाव, पण एकच धाव त्यांना पाहिजे. आता 2 चेंडू मध्ये आता कृष्णाला काहीतरी चमत्कार घडवावा लागेल. फिल्डिंग मध्ये बदल होताना पुढे येऊन खेळलेला हा चेंडू आणि ओव्हर थ्रो जाईल या भीतीने बहुतेक थ्रो नाही केला. चांगली गोष्ट आहे, कारण सिंगल तास कंप्लीट झालेला होता. समय सूचकतेचं लक्षण आहे. आता 9 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. अतिशय कॅल्क्युलेटिव्ह गेम खेळता येते. प्रत्येक सिंगल नंतर थोडस डिस्कशन, एकमेकांना काहीतरी सजेशन देत आहेत, एकमेकांचा आत्मविश्वास वाढवतायत, हुरूप वाढवतायत. 9 चेंडू 6 धावा. आणि पुन्हा एक सिंगल घेतलेला आहे. बरोबर बॉलवर येऊन पुढे जाऊन खेळतायत, म्हणजे एक बॅट्समन तो पुढे जाऊन खेळतोय आणि एक स्वीप मारतोय, असं ठरलेलं आहे त्यांचं. अतिशय उत्तम रणनीती आहे. 5 धावा पाहिजेत 8 चेंडूंमध्ये.
शेवटच्या षटकात किती धावा उरतात ते पाहणं फार महत्वाचं आहे. अचानक 2-3 विकेट गेल्या तर फार भरवून जाईल बॉलिंग टीम साठी. पुन्हा लेग साइडला खेळलेला आहे, फारच परफेक्ट आहे त्यांची लेग साइड. म्हणजे सिंगल काढतात म्हणजे काढतात ते. आता 7 चेंडू 4 धावा. जवळजवळ ते बॅटिंग करताना पळतात सुद्धा आहे, बॅटला बॉल पण लावतायत आणि रन पण घेत आहेत. काय करावं या पेचात अडकलेली आहे बॉलिंग टीम. आणि फुलटॉस चेंडू टाकलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, पण एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. अन्नू फारच सुंदर खेळतायत आणि 6 बॉल मध्ये फक्त 3 धावा पाहिजेत. आता जवळजवळ विजय निश्चित झाल्यासारखा आहे, पण क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. अचानक विकेट पडल्या आणि गेम फिरला तर सांगता येत नाही. शेवटचं षटक. आणि काहीतरी रणनीती आखताना, मेहुल डिस्कशन करताना. बॉलरचं नाव काय दादा? जॅक्स. आणि जॅक्स आलेले आहेत. वाईट परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. आणि समोर एक धुरंधर बॅट्समन आहे अन्नू यांच्यासारखा, जे सिंगल काढतातच आहेत. फारच चिवट अशी फलंदाजी. बॉलवर जात आहेत चालत. प्रेशर मॅच मध्ये अतिशय सुंदर अशी फलंदाजी. आणि फेकलेला आहे चेंडू. किती धावा आहेत या? 2 धावा मिळालेल्या आहेत. जर 2 धावा मिळालेल्या असतील तर हा सामना, अच्छा, थर्ड अंपायर कडे हा डिसिजन गेलेला आहे. थ्रो थोडा वाईड होता. अच्छा, कॅच साठी अपील केलेलं आहे. कॅच साठी अपील केलेली आहे. बंप आहे का कॅच आहे? आणि ते अन्नू यांना बाद देण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे. अंपायर यांनी स्वतः चेक करून तो निर्णय दिलेला आहे इथे येऊन. सर कुछ क्लियर टपली मारा है बोलो, कुछ भी
फलंदाजी करत होते त्यांना तिसऱ्या अंपायरने आऊट दिलेलं आहे. कॅच आऊट ते झालेले आहेत कव्हर्स मध्ये आणि आता सामना थोडासा रोमहर्षक होतोय. 5 चेंडू 3 धावा पाहिजे. चित्तथरारक सामना आता होतोय. थोडासा जीव आलेला आहे बॉलिंग टीम कडे आणि आता नवीन फलंदाज आलेले आहेत. बॅट्समनचं नाव सांगा प्लीज. बॅट्समनचं नाव नितेश आता फलंदाजीला आले. त्यांच्या खांद्यावर संघाची धुरा आहे. डावखुरे फलंदाज आहेत बा. तसा मॅच अजूनही बॅटिंग टीम कडूनच झोकलेला आहे. 5 चेंडू फक्त 3 धावा पाहिजेत. आणि एक ऊर्जा आलेली आहे बॉलिंग टीम मध्ये. फील्डिंग की जमावट करते हुए 5 गेंदों में 3 रन चाहिए. बहुत ही बढ़िया ये मैच होता हुआ. आणि कमाल शॉट खेळलेला हा आणि इथे चौकार मारून सामना जिंकवून दिलेला आहे. 4 चेंडू ठेवलेले आहेत शिल्लक. आरवन स्पोर्ट्स कल्याण संघाने सामना जिंकला. अभिनंदन. आपण मुख्य अतिथी मंचावरती जाणार आहोत. खानदेश रत्न म्हणून ज्यांची ओळख आहे, एक जबरदस्त कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे, असे आपले सर्वांचे लाडके श्याम सुंदर राजपूत सर ज्यांची उपस्थिती ते आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. रहीमभाई कुरेशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम रहीमभाई, आपलं सहर्ष स्वागत आहे. मला तर मॅचच्या दिशेला पण वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. अन्नू या सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल. अन्नू असेल सामन्याचा सामनावीर. अन्नू आपण उपस्थिती दाखवायची आहे. अन्नू असेल सामन्याचा सामनावीर. स्वप्नील टॉस साठी विनोद भाऊ, चला टॉसला जेडी सर, चला टॉस आपण करून घेऊ. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल.
आहोत दोन्ही संघांचे कर्णधार सारा 11 कल्याण संघाचे कर्णधाराला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. आपण टॉस देखील करणार आहोत. सारा 11 कल्याण संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. येस सर्वेश भाऊ आपण टॉस करूया. श्याम सरांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. येस पिच वरती टॉस करू. सर्वेश भाऊ सर्वेश पिच वरती आपण टॉस करतोय. लगेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस करण्यात येईल. चला दोन्ही संघांना विनंती असेल पिच वरती लाईनअप करायचे. सारा 11 कल्याण आणि R1 स्पोर्ट्स कल्याण. चला पिच वरती लाईनअप करा. सर्वेश पिच वरती लाईनअप करायला आपण सांगायचं. लगेच आपण टॉस करणार आहोत. चला सर्वेश उपस्थिती दाखवायची आहे. आपण टॉस लगेच करतोय.